वितरण सुद्धा या आमसभेमध्ये झालेलं आहे. तर त्यांना बक्षीस मिळालेलं आहे. अशा मॅडम आपल्या सोबत आहेत. तर मॅडम आपलं नाव? भाग्यश्री तुकाराम भित्रे. अच्छा. बरं, कोणता सीन केलेला होता आपण? मी एक अशी काड्यांची झोपडी तयार केलेली होती, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारे पैसा वगैरे वेस्ट नाही केलेला होता. आणि जशा की वडाच्या पारंब्या वगैरे असतात, त्या पारंब्यापासून मी नैसर्गिक झोपडी तयार केलेली होती. आणि एक सीन केला होता तयार, 12 बलुतेदार. म्हणजे पुरातन काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे व्यवहार व्हायचे, ते 12 बलुतेदार स्वतः आपली जी निवडून दिलेली कामे असत, तीच कामे करत असत. कोणत्याही समाजाची व्यक्ती इतर कामे करत नसत. असं माझा सीन होता. आज कसं वाटतंय, आज आपल्याला या ठिकाणी बक्षीस मिळाले? मला खूप आनंद होतोय. वृषालीताई बद्दल 2 शब्द काय सांगणार, की ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी गौरी सजावटाचा आणि महिलांचा सन्मान केलेला आहे. अगोदर तर मला याबद्दल काही माहिती नव्हती. मी फर्स्ट टाइम यामध्ये नाव दिलेलं आहे. पण मला अतिशय आनंद होतोय, की मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि माझा नंबर आला. मी याबद्दल वृषालीताईंची खूप खूप आभारी आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पुढच्या वर्षी सुद्धा आपण गौरी सजावट करणार, हो, नक्की करणार. डबल सहभागी होणार. आणि हो, विशेष म्हणजे तिने काही एक रुपया खर्च न करता व्यवस्थित आपल्या ज्या झाडाचे वगैरे पानं वगैरे बाहुल्या हे वगैरे तयार करून तिने स्वतः सगळं बनवलं आणि एकटीने बनवलं. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण आहे. कुठेतरी महिलांचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे. हाच उद्दिष्ट हिरकणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आहे.